करण इंदुलकर. चला लवकर लवकर, चला 6 वाजलेत. लेजम टीला बॉल दिसणार नाही, सामना त्वरित चालू करावे. चला लवकर. आकाश यांचा पुढचा चेंडू करण आणि करण पाहूया आपल्या संघासाठी. पहिल्याच चेंडूमध्ये त्यांनी पहिलाच विकेट घेतलेला आहे. आता त्यांचा पुढचा चेंडू करण यांना पाहूया. करण आपल्या संघासाठी काय करतात करण, आणि हा देखील पंचकांकडे घात घेतलेली आहे. निर्धाव चेंडू, सुंदरशी गोलंदाजी करत येते ब्रदरहुड 11 कडून आकाश. चला त्यांचा पुढचा चेंडू करण यांना, आणि हा देखील निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी केली ती आकाशाने. 3 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत. आता 2च चेंडू शिल्लक आहेत. पाहूया आकाश. आणि पंचांकडे गाठ घेतलेले आहे आणि हा प्रकार विकेट घेतलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी केली त्यांनी. 4 चेंडू निर्धाव टाकले, 4 चेंडू, आणि त्यांनी 2 गडी बाद केलेले आहेत. 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेले आहेत आकाश इंदुलकर यांनी. आता त्यांची जागा घेण्यात हात बॅटमन्स नेम हर्ष चांदोरकर. अच्छा, हर्ष चांदोरकर. चला आकाशांचा पुढचा चेंडू हर्षाना. पाहूया हर्ष. आणि हा मॅडनवर आजच्या दिवसामध्ये, आजच्या सिरीजमध्ये प्रथमतः आज आकाश इंदुलकर यांनी 5 चेंडूमध्ये एकही धाव दिली नाही. त्यांनी मॅडन ओव्हर टाकलेली आहे. त्याचा आपल्या शिवशक्ती क्रीडामंत्री चांदोरी आणि इरुडी चषक चांदोरीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. चला आता त्यांची जागा घेण्यासाठी ते आपला विशाल लोखंडे. चला विशाल लोखंडे. हर्ष, हर्ष ना नाही. पाहूया रुपेश. स्वतः कर्णधार आलेले आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात रुपेश. चला विशाल लवकर लवकर सामना त्वरित चालू करावा. आणि सुंदर अशी गोलंदाजी केली विशाल लोखंडे यांनी. एक निर्धाव चेंडी सुंदर अशी ब्रदरहुड 11 कडून गोलंदाजी करत आहेत ते आकाश इंदुलकर आणि मॅडनो टाकलेले, एकही धाव दिलेली नाही. आता त्यांची जागा घेण्यात आली आहे ते विशाल लोखंडे. पाहूया पहिला चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेला आहे आणि त्यांच्या अजून त्यांचा खाता देखील खुललेला नाही आहे अंश अरुजचा. पाहूया आता ग्राउंड शॉट मारलेला आहे कर्णधाराने आणि 4 धावा. 4 धावा, 4 धावा. चला आता 4 धावामध्ये त्यांचा खाता खोललेला आहे. तो चौकार मारून स्वतः कर्णधार रुपये चाचले. आणि चला पुढचा चेंडू, आणि हा लेग चेंडू कटवलेला. पाहूया हा देखील मला वाटतो नाही, आणि हे देखील 4 धावा. हॅट्रिक मला वाटतं आता हॅट्रिक चौकारची मारले. 8 धावा झालेले आहेत धावसंख्या. 2 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू झाले नाही. चेंडू किती झाले. लाइन में किती रन आहेत. 1.
चला विशालाचा पुढचा चेंडू रुपेश यांना पाय रुपेश आपल्या संघासाठी. चला विशाल याचा पुढचा चेंडू आणि हा पंचांकडे गाळ घेते व्हाईट. अतिरिक्त धावमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 6. अजून सिंगल आकडा आहे. दुसरा षटक चालू. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा धरलेत. विशाल लोखंडे यांचा पुढचा चेंडू रुपेशला काय चेंडू समजत नाही आहे. पाहूया आपल्या पुढे आपल्या संघासाठी ते कितपत धाव नेणार आहेत. आणि हा उंच असा कटवलेला आहे मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. सुंदर अशी फलंदाजी केली कर्णधार रुपेश चाचले आणि धावसंख्या झाली ती 12. चला सुंदर अशी गोलंदाजी केली. फलंदाजी देखील चांगली केली. भाऊ या विचारांचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू काही समजलेला नाही. एक धाव पाहूया. चला धावसंख्या झाली ती 13. आता डबल आकडा झालेला आहे 13. अशा प्रकारे धावसंख्येमध्ये वाढवून धावसंख्या झाली 13. आता मला तो शेवटचं षटक आला रे आला. ओ पप्पा तुम्ही नाही करायची होत. पंच 4 धाव बघाय ना. 4 मारले का नाही. 17 पहिल्या चेंडू मध्ये. चला चला श्रीकांतचा पुढचा चेंडू रुपेश यांना पाहूया. रुपेश डोका गरम. चला श्रीकांतचा पुढचा चेंडू. स्वतः कर्णधार आहेत. जरी पहिली ओव्हर मॅडन घेतली त्यांनी स्कोअर भरून काढलेला आहे आणि स्वतः ते. आणि हा बघा सुंदर अशी गोलंदाजी केली श्रीकांत यांनी. आता डॉट काढला चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी केली. चला श्रीकांत पुढचा चेंडू आणि हा चेंडू लेग साईडला चेंडू कटवलेला आहे. पाहूया. 1 धाव तर घेतलेली आहे आणि 2 धाव देखील पूर्ण केले. 2 धावमध्ये धावसंख्या वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 19. हां याच्यानंतर होणार आपला राऊंड आहे फायनल. चला चला आले साठ पाहूया. 1 धाव घेतलेली आहे आणि 1 धावमध्ये समाधान मानलेलं आहे. चला किती चेंडू झाले. चला श्रीकांतचा पुढचा चेंडू हर्षानं पाहूया. सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. धावसंख्या झाली 26 आहे ना 26 ना. आणि जिंकण्यासाठी 15 चेंडूमध्ये 27 धावाची गरज आहे अंश अरुष संघाला. सुंदर गोलंदाजी केली ती आकाशाने सुंदर गोलंदाजी केली. त्याने फक्त